पण म्हणजे इग्नोरच करायचं असंच होतं चालू. त्यामुळं खूपच हे होतं आणि आता मी परत जॉईन केलं. मला आधी म्हणजे ब्रेक भेटलेला. आता परत मी 2 दिवसापासून स्टार्ट केलंय. तिथे गेल्यानंतर सर्व नर्स वगैरे डॉक्टर्स म्हणायला लागले की अरे किती बारीक झाली एवढी, काय केलं तू, कशी काय वगैरे. खूप छान वाटलं मला असं सगळ्यांचं ऐकून. किती किलो वजन कमी झालेलं आहे मॅडम तुमचं? सर माझं 4 किलो वजन कमी झालंय. 4 किलो वजनामध्येच तुम्ही बारीक दिसत आहात. हा माझ्या इंचेस मध्ये खूप लॉस झाला. प्लस माझं ऍप्रन आधी होतं ते मी अक्षरशः फिटिंग करून घेतलं, एवढं मला ढिल्लं होत होतं. अरे बाप! तेच हो. ते ॲप्रोन आहे ना, ते तसं ठेवायचं आहे. हळू आहे ना, ते अजून फिट करावं लागणार आहे. नवीन लगेच हो. शिवायचं नाहीये. नाहीतर आपण काय करतो, वय थोडंसं कमी झालं की शिवतो. तर तसं नाही करायचं. नाहीतर काय होईल तुम्हाला, हे किती किलो वजन कमी करायचं आहे? तर मला अजून 12 किलो वजन कमी करायचंय. 12 किलो. ओके. म्हणजे भरपूर ॲप्रोन आहे ना, तो अजून बारीक करायचा आहे. येस. आणि मॅडम वाढलेल्या हो. वजनामुळे काही त्रास होत होता का तुम्हाला? हा सर मला थायरॉइडचा त्रास होता. त्यामुळे माझं वजन वाढत होतं. प्लस माझे पाय पण खूप दुखायचे. म्हणजे तिकडे जॉब असल्यामुळे मला उभंच राहून काम होतं. त्यामुळे माझे खूप पाय वगैरे दुखायचे. घरी येऊन मी अक्षरशः काही काम पण करायचे नाही. कधीतरी भात बनव वगैरे असंच. त्यामुळं म्हणजे मला खूप हे व्हायचं. पण आता अजिबातच दुखत नाहीत माझे पाय वगैरे. आज 35 दिवस झाले, सॉरी 36 दिवस झाले जॉईन करून. पण मला खूप आता छान वाटतंय आणि डोकं वगैरे पण खूप दुखायचं, पण आता अजिबातच डोकं वगैरे काहीच दुखत नाही तर. येस मॅडम, तुम्ही लॅब टेक्निशियन आहात. ओके. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला मेडिसिनबद्दल माहिती आहे. जय तुम्ही श्रीराम. कोणती मेडिसिन खात होता? तर मी सायडॉन खायचे. पॅराडॉन खात होता. ओके. आणि त्यानंतर किती दिवस डोकं दुखायचं बंद व्हायचं? तर म्हणजे आता जसं हॉस्पिटलमध्ये खूप दंगा वगैरे असतो, पेशंट वगैरे खूप, त्यामुळे मला खूपच असं एकदम हे व्हायचं. पण म्हणजे एक दिवस डोकं दुखायचं, परत दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी परत दुखायचं, मग परत मी ते सेम सॅरिडॉनची गोळी खायचे सेम. येस. ओके. आणि मॅडम मला एक गोष्ट सांगा, ते गोळी खाणं चांगलं आहे का? नाही ते खूपच हानिकारक आहे. पण एवढं डोकं दुखायचं त्यामुळे ते खावीच लागायचे. येस. काय होऊ शकतं जर तुम्ही जास्त प्रमाणात गोळी खात असेल तर? तर किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. येस. ओके. आणि जास्त प्रमाणात जर तुम्ही गोळी खात असेल, तर अजून एक तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. कोणता माहिती आहे? तुम्हाला भास होत असतात. त्याच्यानंतर तुम्ही जो काही तुमचा विसराळू स्वभाव आहे ना, तो जास्त प्रमाणात वाढत असतो. ही गोष्ट सुद्धा फार. तुम्हाला जास्त प्रमाणात मेडिसिन खात असेल तर होऊ शकते. म्हणून डोकेदुखी, कंबरदुखी, मानदुखी आहे ना, सहज आपण गोळी खात असतो डोकेदुखीसाठी. किंवा अंग थोडंसं दुखत असतं. आणि सगळ्यात मोठा महाराष्ट्रामध्ये एक होणारा आजार म्हणजे काय माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला सर्वात मोठा आजार काय होत असतो गावाकडे? कसं तरी होतंय, आहे ना? हा सर्वात मोठा 100% तुम्हाला भविष्यामध्ये त्रास हा होऊ शकतो. आणि मॅडम तुम्हाला जो थायरॉइडचा त्रास होता, ओके, तो किती वर्षापासून होता? तर म्हणजे मी 1 वर्ष आधी केलेले टेस्ट, तर तेव्हा म्हणजे मला माहित पडलं, तेव्हापासून गोळ्या सुरूच आहेत. जेव्हा तुम्ही टेस्ट केली होती आणि तुम्हाला असं समजलं होतं की थायरॉइड आहे, तेव्हा पहिल्यांदा माइंडमध्ये कोणता विचार आला होता? त्यात शुगर गोळी खावी लागतात, कारण की माझ्या आईला ओबेस आहे ना थायरॉइड, त्यामुळे ती ऑलरेडी 10-11 वर्ष झालं त्या गोळी खात आहेत. त्यामुळे मला पण असं वाटलं की मला पण खावी लागेल म्हणून. आयुष्यभर. ओके. तर 100% आहे की तुम्ही जर कम्युनिटी जॉईन केली नसती तर तुम्हाला आयुष्यभर गोळी खावी लागली असती. येस. आणि तुम्ही त्या लाईफस्टाईल मध्ये बदल केल्यापासून तुम्हाला थायरॉइड मध्ये काही फायदा झालेला आहे का? हो सर, म्हणजे मला गोळी पण आता कमी केली आहे. 3-4 दिवस झालं मी डॉक्टरांकडे गेलेले, तर त्यांनी 75 mg वरून आता 50 mg केले गोळी. डॉक्टरने तुम्हाला असं विचारलं नाही की अमेझिंग असा बदल कसा झाला तुमच्या एवढ्या 2 महिन्यामध्ये? ओके. तुमची गोळी आम्ही 75 पासून 50 पर्यंत करत आहेत, काय करताय तुम्ही, असं विचारलं नाही की डॉक्टरने तुम्हाला? नाही विचारलं असं काही, पण मी सांगितलं मी एक्सरसाइज वगैरे स्टार्ट केले हे ते म्हणजे मला आधी पण ते सांगायचे की वेट लॉस साठी काहीतरी ट्राय कर, पण मी एवढं ट्राय केलं पण काहीच होत नव्हतं सर. त्यामुळे मग ते म्हटले की म्हणजे ते सारखं सांगायचे मला एक्सरसाइज कर, वेट लॉस केला पाहिजे, तेव्हा कुठे थोडंफार हे कमी होईल, तुझं आता वय पण कमी आहे. तर मी म्हणजे इग्नोरच करायचे आणि कसं जॉबवर होते त्यामुळे म्हणजे लक्ष पण एवढं देता येत नव्हतं, पण आता कम्युनिटीला जॉईन झाल्यापासून आता लक्ष पण देता येते सर. तर खूप छान मॅडम. खूप छान असा अमेझिंग बद्दल आहे मॅडमचा. येस. आणि डॉक्टरचे सल्ले नाही, आम्ही इथं कोणीही डॉक्टर नाही, आम्ही कोणतीही मेडिसिन देत नाही.
ओके, यांची जी गोळी आहे ती आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी केलेली आहे, बरोबर, डॉक्टरांनी कमी केलेली आहे. तर 100% तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केलं, ते डॉक्टर आहेत काही दिवसानंतर तुमची मेडिसिन आहे ती पूर्णपणे बंद करू शकतात. ओके, म्हणजे जो थायरॉइड आहे तो आलेला आहे, तो जाऊ पण शकतो. ओके, पाहुणा म्हणून आपल्याकडे काही दिवस येतो, पण जर तुम्ही व्यवस्थित काही गोष्टी केल्या नाहीत तर तो पाहुणा कायमस्वरूपीच राहत असतो. ठीक आहे, पाहुणा आहे, पाहुण्यासारखं राहायचं, 4 दिवसात माघारी घालवायचं. येस, खूप छान, थँक्यू तमन्ना मॅडम.